बुलढाणा शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या निर्णयांची घोषणा करत नवनिर्वाचित महापौर पूजा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अत्यावश्यक बैठक पार पडली। या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। या वर्षापासून बुलढाणा फेस्टिवल सुरू करण्यात येणार असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवं व्यासपीठ मिळणार आहे। नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरात मोबाईल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत। तसंच शहरातील अतिक्रमण आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आलाय। त्रिशरण चौकात भारतीय संविधानाची प्रत उभारण्यात येणार आहे। त्या चौकाचं नाव संविधान चौक असं ठेवण्यात येणार आहे। यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत प्रारंभीच्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या नावानं राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत। दरम्यान शहर स्वच्छतेसाठी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते 10 नवीन घंटा गाड्यांचं उद्घाटन करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। आजच्या नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये जी पूजाताईंच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये त्रिशरण चौकामध्ये संविधानाची प्रतिकृती म्हणजे संविधान चौक म्हणून बनवायचा। शहरामध्ये बुलढाणा फेस्टिवल हे आपण शहरामध्ये चालू करत आहोत। चार्जिंग स्टेशन शहरामध्ये आपण बसवत आहोत। बुलढाणा शहरातल्या सगळे गरीब झोपडपट्ट्या ज्या आहेत या सगळ्यांचं पुनर्वसन, त्यांना स्वतःची हक्काची घरं, चांगल्या नागरी सुविधा हा देण्याचा आपला प्रयत्न आहे। इन्क्रोचमेंट आपण जे रस्त्यावरचे आहेत त्यांना देखील पर्याय व्यवस्थापन करत आहोत। आणि याशिवाय सकाळपासून आमचं या शहराच्या साफसफाईचं, पाणी पुरवठ्याचं नियोजन आम्ही आज या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे। आणि 1 तारखेपासून मोठ्या प्रमाणात बदल या शहरामध्ये आपल्या सगळ्या लोकांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। हो, अचलपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि MIM ची युती झालेली आहे, कसं पाहता आपण? नाही, आता ही विचारांची युती नाहीये, ही अभद्र युती आहे। आणि आपण निवडणुकीमध्ये सांगताना लोकांना ज्या विचार तुम्ही सांगता आणि स्वार्थाकरता वेगळी युती करता ते हे चुकीचं आहे। हे भारतीय जनता पक्षाने करायला नाही पाहिजे। मंगळूरपेठ येथील एसटी बस स्थानक परिसरात महिलांसाठी उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूप बंद असल्याचं वास्तव समोर आले। महिलांची सुरक्षितता, विश्रांती आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली ही योजना प्रत्यक्षात मात्र केवळ कागदावरच उतरल्याचं चित्र दिसून येते। प्रवासी महिला, गरोदर माता, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला तसंच ग्रामीण भागातून बस स्थानकात येणाऱ्या महिलांना बसची प्रतीक्षा करताना सुरक्षित आणि सुसज्ज जागा उपलब्ध व्हावी हा हिरकणी कक्षाचा मुख्य उद्देश आहे। मात्र हा कक्ष कायमस्वरूपी बंद असल्यानं महिलांना उन्हात, पावसात तसंच गर्दीमध्ये उभं राहून बसची वाट पाहावी लागते। बस स्थानकात आधीच स्वच्छतागृहांची अपुरी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि बसण्याच्या जागेचा अभाव असताना हिरकणी कक्ष बंद असल्यानं महिलांच्या गैरसोयींमध्ये अधिकच भर पडते। हिरकणी कक्ष तातडीनं सुरू करून तिथं महिला कर्मचारी नियुक्त करावेत, तसंच कक्षा बंद ठेवण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी महिलांसह नागरिकांकडून करण्यात येते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कोटे यांनी। येवला तालुक्यातील एरंडगाव खुर्द ग्रामपंचायत इथं मकर संक्रांती निमित्त एकल महिला हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला गावातील सर्व महिला, पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, शिक्षिका आणि महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सरस्वती पूजन आणि स्वागत गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। ज्येष्ठ नागरिक सरपंच योगिता खापरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर जळगाव बीड एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका वंदना शिंपी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी ग्रामपंचायत तर्फे एकल आणि इतर महिलांना हळदी कुंकू लावून वाण देण्यात आले। निसर्गाचा ऱ्हास होऊ नये म्हणून प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक ज्यूट बॅग देण्यात आल्या। तसंच चिठ्ठीद्वारे सोडत काढून शीतल पडोळ यांना साडी भेट देण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। सिंदखेड तालुक्यात ई-पीक पेरणी नोंद करण्यासाठी एका शेतकऱ्याचा मुलगा शनिवारी रात्री 11 वाजता जीव मुठीत धरून शेतात उतरला। ई-पीक पेरणीची शेवटची तारीख 24 जानेवारी होती आणि नोंद झाली नाही तर भविष्यात शासकीय मदत मिळणार नाही ही भीती शेतकरी कुटुंबाला होती। साठेगाव येथील शेतकरी जनार्दन नागरे हे अत्यंत आजारी आहेत, त्यामुळे त्यांचा अल्पवयीन मुलगा आदित्य नागरे यानं वडिलांच्या जागी जबाबदारी स्वीकारत ई-पीक पेरणीची नोंद केली।
शेवटचा दिवस असल्यानं तो रात्री 11 वाजता जीव मुठीत धरून शेतात उतरला. जनार्दन नागरे यांच्या गट क्रमांक 125, 128 आणि 213 मधील गहू आणि हरभरा पिकांची नोंद करण्यासाठी या मुलाला अंधारात झुंज द्यावी लागली. या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याची माहिती असतानाही कोणतेही संरक्षण नसताना हा अल्पवयीन शेतकरी शेतात उतरला होता. हे अत्यंत गंभीर आहे. दिवसा नेटवर्कच्या अडचणींमुळे ई-पीक नोंदी करताना अडथळे येतात आणि नोंद नाही तर मदत नाही या नियमामुळे अल्पवयीन मुलानं रात्रीच्या वेळेत शेतात जाऊन नोंद केली. राज्यातील शेतकऱ्यांची ई-पीक नोंद राज्य सरकारनं स्वतः करावी अशी मागणी आता या परिसरातील शेतकरी करतायत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी. नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची ग्वाही शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. नांदेड वाघाळा मनपा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात युती होऊ शकली नाही, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार युती झाली पाहिजे म्हणून 4ही शिवसेना नगरसेवकांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता भाजपची संख्या 45+4 म्हणजे 49 झाली. यामुळे नगरपालिकेचे गटनेता म्हणून महेश कनकदंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. मला वाटण्याचा प्रश्न नाही. जोपर्यंत ही गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्यात बोलण्याचा अर्थ नाही. आता अफवा उठवतात, लोक कधीतरी चुकीच सांगतात. जोपर्यंत अधिकृत त्याचं काय माहिती मिळेल तो बोलणार नाही. पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी, आमचा प्रयत्न होता, पण त्यांच्याकडे मागणी जास्त होते. आमच्याकडे 550 लोकांचे अर्ज होते, त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही. फॅक्ट आहे. आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचं माझं बोलणं झालं या विषयावर. तर त्यांनी म्हटलं की त्याला युती झालं तर बरं होईल. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं. हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल. ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत, ते काही शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही, त्यांचं व्यक्तिगत म्हणू शकतं. आणि अशा आरोप प्रत्यारोप अर्थ नाही जोपर्यंत तू पुराव्यानिशी काही बोलत नाही पण अर्थ नाही. ते आरोप प्रत्यारोप राजकीयदृष्ट्या मोटिवेटेड आहेत. हा काय शिंदे सेनेचा हा निर्णय आहे असं मला तरी वाटत नाही. अद्याप निर्णय घेतलेला नाही. ज्यावेळेस निवडणूक घोषित होती त्यावेळेस मी निर्णय आधी चर्चा करू आम्ही. असं की शेवटी कोर्टाचा निर्णय, ईडीचा निर्णय जो काय आहे तो त्यांच्या बाजूने लागला आहे तर ती निश्चित समाधानाची गोष्ट आहे. महापालिकेचा अजेंडा नेमका काय आहे? आमचा जाहीरनामा हाच आमचा अजेंडा. से राऊतांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा, शेवटी हा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात जो निर्णय होईल चिन्हासंदर्भामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तो निर्णय लागल्यानंतरची पुढची गोष्ट आहे. अजून काय तसं झालेलं नाही. त्याच्या एकंदरीत इंटरनल जे विषय आहेत तो विषय आमदार कल्याणकर आणि त्यांचे गटनेते जे आहेत त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना ठरवायचं आहे काय करायचं. त्याने पाठिंबा घेतला तर तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, त्याने ठरवायचं काय करायचं. मला यातली माहिती नाही कारण तो जिल्हा वेगळा आहे. गिरीश महाजनजी सगळं पाहत आहेत, त्यामुळे नेमकं काय विषय मी बोलू शकणार नाही. राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी आमचा संपर्क नाही किंवा त्यांच्याकडून कुठला पुढाकार नाही. त्यामुळे या गोष्टीवर मी आज काय बोलू. काय म्हणताय? शिवसेनेने सांगितलं ते आपण शिवसेना आणि आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशी नोंदणीसुद्धा महायुती म्हणून नोंदणीसुद्धा विभागीय आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि याच्यापुढे शिवसेना भाजपा युती ही राहणार आहे महापालिकेत. असं संजय राऊत हे अनेक वेळा बोललेले आहेत पण त्यांची स्वतःची इच्छा असेल पण त्याचं घडत नाही आहे आणि होणारही नाही आहे. तो ना लोकशाहीमध्ये बऱ्याचशा वेळेस बिनविरोध जागा निघतात. त्याच्या कुणी उभं राहिलं नसेल तर बिनविरोध निवडून काही चुकीचं नाही आहे, स्वाभाविक आहे. असे कोणा न्यायालयात जायचं ना त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण एक महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाही आहे. अनेक ठिकाणी लोक बिनविरोध निघतात, त्यामुळे झालं असेल तसं. सिंदखेड राजा तालुक्यातील बुद्रुक राहेरी येथील राहेरी खडकपूर्णा नदीवरील नवा पूल नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा पूल अवघ्या 2 वर्षांपूर्वी बांधण्यात आला असूनही अल्पावधीतच पुलाला मोठे तडे गेलेत. रस्ता खचलेला आहे आणि एका बाजूची संरक्षण भिंत पूर्णपणे तुटलेली आहे.
संरक्षण भिंतीऐवजी केवळ मुरूम आणि दगड टाकून डोळ्यात धुळफेक करणारी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. कोणतेही लोखंडी रेलिंग नाही, कोणतीही कायमस्वरूपी सुरक्षा नाही. थोडासा तोल गेला तरी वाहन थेट नदीपात्रात कोसळेल अशी परिस्थिती प्रत्यक्ष दिसत असतानाही प्रशासन डोळे झाक करते. दररोज या पुलावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, रुग्णवाहिका, दुचाकी आणि चारचाकी तसंच जड वाहनही बिनधास्तपणे धावत आहेत. जर एखादा निष्पाप नागरिक या पुलावर मृत्युमुखी पडला तर त्याचा खून कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला याचं उत्तर प्रशासन देणार आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. या गंभीर प्रकरणाकडे सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ दराडे आणि सुरेश भाऊ बुलकडे यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय. जर दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी आणि निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर राहील, असा इशारा त्यांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी. खुद की नाकामयाबी की बचाने के लिए ये कॉन्ट्रैक्टर इसके अंदर मुरुम डाल रहा है, बल्कि इसके जान लेने का सीधा ये जान लेने का हमला कर रहा है. आप यहाँ से देख रहे हैं महाराष्ट्र शासन की गाड़ी जा रही है, बहुत सारी गाड़ी यहाँ से जा रही है. इस लोगों के जीवितों के साथ ये कॉन्ट्रैक्टर खिलवाड़ कर रहा है. क्या इसके ऊपर तुरंत कार्रवाई होनी चाहिए, और यदि इसके ऊपर कार्रवाई नहीं होती है तो कल से इसी रोड को भी पूरी तरह से बंद किया जाएगा. क्योंकि यहाँ से आने जाने के लिए जब बड़ा पुल, सच में 60 साल पहले जो बड़ा पुल बनिया है वो खराब है. क्या ये 2 साल पहले बना हुआ पुलिया जो जिसके अंदर 4 इंच की सलिया डाली वाली है, और ये 4 इंच की सलिया क्या सच में ये पुल को पक्का हो सकता है? ये बड़ी बड़ी गाड़ियां यहाँ से जा रही है. यदि ये गाड़ी यहाँ से जा रही है, कल इस पुलिया गिर जाने के बाद बहुत सारे लोग मरने के बाद क्या शासन उसको जवाबदार है या कॉन्ट्रैक्टर जवाबदार है? तुरंत शासन इस कॉन्ट्रैक्टर पर क्या कार्रवाई करने वाली है ये तुरंत बता दिया जाए. नहीं तो देखिए आज आप सामने देख सकते हैं लालपुरी यहाँ से गुजर रही है, और ये जेसीबी के माध्यम से ये कॉन्ट्रैक्टर इस गड्ढे को बुझा रहे हैं. तो इसके ऊपर तुरंत से तुरंत कार्रवाई हो जाए. यदि कार्रवाई नहीं होती है तो कल 5 दिन की मोहलत देता हूं. यदि ये पुलिया नहीं खत्म होता है तो इसके ऊपर आंदोलन के लिए बैठा जाएगा. धन्यवाद. निसर्गरम्य गडचिरोली जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या नागेपल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या निर्घृण हत्याकांडानं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या अमानुष कृत्याचा निषेध नोंदवत मुख्य आरोपी समय्या मलैया सुंकरी याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आर्य वैश्य कोमटी समाज रस्त्यावर उतरलाय. घटनेची दाहकता अंगावर शहारे आणणारी आहे. 18 जानेवारी रोजी बेपत्ता झालेले तंगडपल्लीवार 19 जानेवारीच्या सकाळी नागमाता मंदिराजवळील जंगलात मृतावस्थेत आढळले. केवळ हत्या करून आरोपी थांबला नाही तर त्यांच्या शरीरावर कुऱ्हाडीनं खोलवर वार करण्यात आले आणि एका हाताची बोटं छाटण्यात आली. अशा नराधमाला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तंगडपल्लीवार यांच्या हत्येचे पडसाद केवळ एका मृत्यूपर्यंत मर्यादित राहिले नाहीत. त्यांच्या अंत्यविधीसाठी येत असताना सुरेश कोलपाकवार आणि यादव कोलपाकवार या 2 नातेवाईकांचा दिना नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला, ज्यात दोघांचाही मृत्यू झाला. एका हत्येमुळे 3 कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं परिसरातील जनमानसात हळहळ आणि संताप व्यक्त होतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी. बहिरम इथं आयोजित विदर्भ केसरी शंकरपट स्पर्धेत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट मैदानात उतरून स्वतः बैलजोडी हाकली आणि उपस्थित नागरिकांची मनं जिंकली. राजकारणापलीकडे जाऊन ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवन आणि परंपरेशी असलेली आपुलकी त्यांनी या कृतीतून दाखवून दिली. बैलजोडी हाकताना त्यांचा उत्साह पाहून नागरिकांनी मोठ्या जल्लोषात टाळ्यांचा कडकडाट केला. विदर्भाच्या मातीत रुजलेली परंपरा जपत जनतेशी थेट नातं जोडणारा हा क्षण उपस्थितांसाठी खास ठरला. आणि आपण जे सर्व शेतकरी मजूर आले मित्र हो, जात पात धर्माच्या पलीकडे शेती आमचा धर्म आहे, शेती आमचा धंदा आहे, शेती आमचं जीवन आहे. आणि त्या शेतकऱ्याला जर कोणी उपाशी ठेवत असाल तर गाठ बच्चू कडू सोबत आहे. आपण सर्व इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे उपस्थित होते. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.
अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या श्री क्षेत्र आडळगाव काळभैरवनाथ देवस्थान या ठिकाणी आज सकाळी 7 वाजता सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते श्री काळभैरवाची आरती आणि पूजा करण्यात आली। त्यानंतर देवस्थान परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, काळभैरवनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाला ग्रामस्थांनी 4 वेळेस निवडून दिले। या विश्वस्त मंडळाचा महाराष्ट्रातील सरकार आणि सर्वच पक्षांनी आदर्श घ्यायला हवा असा मिश्किल टोला देखील त्यांनी आपल्या भाषणातून लगावलाय। या देवस्थानचा आदर्श महाराष्ट्र सरकारनं घेतला तर महाराष्ट्र चांगला होईल असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले। सकाळी आरतीसाठी एवढी गर्दी असते की सर्व भक्तगण सकाळी महाआरतीला येतात। महाआरतीनंतर या ठिकाणी प्रसाद घेऊन आपापल्या मार्ग गावामध्ये आहेत यात्रेला। ही जी लोक आहे ना भक्तगण शंकराचा अवतार शंकरांनी जेव्हा ब्रह्मा विष्णूचं भांडण लागलं करायचं आपल्याला विनंती आपण शास्त्रीपद्धतीने सन्मान करायचा आहे। एक मिनिट मध्ये ना सर आता मी पण कॅमेरा लोक दिसत नाही म्हणलं काय नाही आम्ही कशाला बोलले पडून सर सर पुढे बा सर यावर थोडं साईडला काल भैरवनाथ महाराज की जय। या झाडाचा वाढदिवस करायला खरी येतील सगळ्या नर्सरीची रोपं एवढी वाढलेली खूप बघताना केलेलं बघताना द्यायचं तेव्हा तिथेच तुम्ही कुठेतरी नर्सरी करायची तिथल्या पुंडली काळ भैरवनाथ झाडाच्या नावानं मंडळ आहे विश्वस्त मंडळ आहे हे इतकं चांगलं विश्वस्त मंडळ आहे की यांना 3-4 वेळा परत त्यांना ग्रामस्थांनी निवडून दिले। महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सगळ्या पक्षांनी यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही। 2 घ्या 3 घ्या त्याला डांबून ठेवा त्याला आला यांचा आदर्श घेतला तर आपला महाराष्ट्र चांगला होईल ना। बरोबर त्या पुढाऱ्याने एवढे पैसे घातले त्या पुढाऱ्याने खाली आपले हे जर घेतलं तर काय घेऊन जायचं बरोबर आपल्याला म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी एक आदर्श काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आहे याच्यासाठी एकदम टाळ्या वाजवत। शहरातील विविध भागात दुकानांचे शटर फोडून चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात राणा प्रतापनगर पोलिसांना यश आलंय। या कारवाईमुळे एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेत। 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर 3 आरोपींना अटक करण्यात आले। राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास जैताळा बाजार चौक येथील VS ट्रेडर्स या हार्डवेअर दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी 60,000ची रोकड चोरून नेली होती। या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस पथक सुभाषनगर परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद दुचाकीवर बसलेले 3 तरुण पोलिसांना पाहून पळू लागले। पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर मसराम, शुभम नितनवरे आणि सौम्य शेंडे यांचा समावेश आहे। आरोपींकडून विविध भागात चोरीतील रोख रक्कम, एक स्प्लेंडर दुचाकी, विविध कंपन्यांचे 25 मोबाईल आणि एक लॅपटॉप असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींनी 6 ठिकाणी चोरी केल्याचंही उघडकीस आलंय। सर, एक हद्दपारची म्हणजे कारवाई करण्यात आली आहे, काय नेमकं माहिती आहे, कोण आरोपी आहे, काय रेकॉर्ड आहे याच्यावर, किती वर्षाचा हद्दपार करण्यात आला आहे? माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात वाढलेल्या चाकू आणि इतर घातक शस्त्राच्या घटनांमुळे आम्ही शोध मोहीम राबवलेली होती। तर काल दिनांक 23/1/2026 रोजी
सर्चिंग करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की एक तडीपार आरोपी आहे रोशन कोडाबे म्हणून, तो शस्त्र घेऊन फिरत असला. तर पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे तपास पथकातील विशेष कुमार गुडेवार यांच्या टीमने त्यास ताब्यात घेतले असता श्रीमती चौक जवळील एका गल्लीत तो शस्त्रासह मिळून आलेला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडचं शस्त्र जप्त करण्यात असे 425चा कलम भारतीय हत्यार कायदा आणि 142 मपोका आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 2 वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर पण ते गँगमधील जे सदस्य आहेत त्यांना पण हद्दपार करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या लाल कांद्याची काढणी जोरात सुरू असून शेत शिवारात मोठी लगबग पाहायला मिळते. मात्र स्थानिक मजुरांची कमतरता भासू लागल्यानं अनेक शेतकऱ्यांना परप्रांतीय मजुरांच्या सहाय्यानं कांदा काढणी करावी लागते. अनेक ठिकाणी परप्रांतीय मजूर कांदा काढणी करत असल्याचं चित्र दिसते. मी गणेश हरिभाऊ महाजन, राहणार शेवगे, तालुका येवला, जिल्हा नाशिक. सध्या आमच्या शेतामध्ये कांदा काढणीचं काम जोरात चालू आहे आणि इथं स्थानिक मजूर भेटत नसल्यामुळे आम्हाला मध्य प्रदेश इथून दरवर्षी माणसं बोलावी लागतात आणि त्यांच्या भरोश्यावरच आमची सध्या शेती चाललेली आहे. मग ते निंदणी असो, खुरपणी असो किंवा काही इतर कामं असो, त्यांच्या भरोश्यावरच चालतात आणि 2 पैसे आमची पण मजुरीची बचत होते. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.